पावसाळी अधिवेशनासाठी आता फक्त शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। अधिवेशनाचा सुपवा झाला। सभागृहात आज शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार आहे। मोडकळीस आलेल्या शाळांच्या मुद्द्यावर देखील चर्चा होईल। आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव हा मांडण्यात येणार आहे। या अंतिम आठवडा प्रस्तावातून विरोधक राज्यातील सर्व मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज आणि उद्या केवळ 2च दिवस राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सुरू असेल। उद्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे, पण त्यापूर्वी आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर विशेषतः शेतकरी मुद्द्यावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, केवळ 2च दिवस शेवटचे उरलेले आहेत। आज अंतिम आठवडा प्रस्ताव हा मांडला जाणार आहे। काय असेल या प्रस्तावात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे? पावसाळी अधिवेशनाच्या शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे विरोधकांना खरं तर 2च दिवस शेतकऱ्यांचा असेल राज्यातील सर्व प्रश्न मांडण्याचा वेळ मिळणार आहे। मात्र आज दोन्ही सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव राहणार आहे। विरोधकांकडून हा अंतिम आठवडा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर खालती विधानसभेमध्ये सर्व विरोधक जे आहेत ते एकत्रित हा अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार आहेत। मात्र यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी पंप, सौर ऊर्जा अशा अनेक मुद्दे आहेत आणि काही भ्रष्टाचाराचे मुद्दे असणार, हे सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा काढले जाणार आहेत। आणि दुसरं म्हणजे नगरविकास खातं असेल, या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे जे आमदार आहेत ते उपस्थित करणार। त्यामुळे आज उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या प्रश्नांना उत्तर देताना पाहायला मिळतील आणि अनेक जे विभाग आहेत त्या विभागांमार्फत सुद्धा विरोधक आहेत ते प्रश्न केलेले आहेत, त्यांची सुद्धा उत्तर आज मिळणार। मात्र अंतिम आठवडा प्रस्तावावरती सर्वांची नजर लागलेली आहे। दुपारनंतर हा अंतिम आठवडा प्रस्ताव दोन्ही सभागृहांमध्ये येईल। त्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये महिला संरक्षणवरनं सुद्धा आणि एकूणच जी राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे यावरतून सुद्धा भाष्य हे विरोधकांकडून प्रदर्शनाने होणार आहे। मात्र या अंतिम आठवडा प्रस्तावाला उद्या खरं तर आणि आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये वेळेनुसार हे उत्तर दिलं जाईल। मात्र यावरती राज्य सरकारकडून कशाप्रमाणे सकारात्मक उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज सुद्धा अनेक मागण्यांवरतून आंदोलनं ही सुद्धा केली जात आहेत। प्लास्टिक फुलांवरती बंदी असेल अशा प्रकारची भूमिका ही आमदारांची आहे। त्यामुळे ही मुद्दे सुद्धा आहेत ते विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रकर्षाने उमटताना पाहायला मिळतील। लागवी अगदी तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।